आजचा विषय थोडासा सेन्सिटिव्ह आहे. याला बरीचशी अंधश्रद्धेची लेयर लागलेली आहे. तर आपण हा विषय समजून घेताना व्यवस्थित विवेक बुद्धीने हा विषय समजून घेऊ. देवीला किंवा जात वेदस दुर्गा नावाच्या देवीचं स्वरूप आहे. अग्नी रूपात देवीचं भजन केलं जातं. अग्नीला तुम्ही लहान मुलाला स्पर्श करायला लावा, मोठ्या माणसाला स्पर्श करायला लावा, ती विचार करणार आहे का हा चांगला आहे हा वाईट आहे? अग्नीचं कार्य काय आहे? त्या व्यक्तीला त्याचा इफेक्ट देणं. तसं अशा काही सृष्टीमध्ये शक्ती आहे. तो तुमचं चांगलं किंवा वाईट ते बघत नाही, फक्त तिला ते करायचं आहे आणि ती करून मोकळी होणार आहे. म्हणूनच तिला कृत्या म्हटलेलं आहे. जर कधी तुम्ही ब्रिटिश कायदे जर कधी तुम्ही पाहिले, तुम्ही गुगल सर्च करू शकता, तर त्या काळामध्ये या सगळ्या मंत्रतंत्राला बंदीसाठी विशिष्ट कायदा केला गेला होता. पेशवे काळामध्ये सुद्धा किंवा त्या वेळेमध्ये सुद्धा राज दरबारामध्ये या सगळ्या गोष्टी चुकीच्या मानल्या जात होत्या. जर कधी एखाद्या व्यक्ती पकडला गेला की मंत्रतंत्र हा करतो आहे, तर त्याला जजमेंट दिलं जायचं की याची जे पुढचे दात आहे, जो मधला जो दाताचा स्पेस आहे तो त्याला काढून टाका, त्याची जीभ थोडीशी छेदा, म्हणजे जेणेकरून त्याचा उच्चारण चुकीचा निघेल आणि ते कार्य होणार नाही. मध्यंतरी एका चांगल्या व्यक्तीने पण त्याचा संदर्भ दिला होता. म्हणजे ह्या गोष्टी आतापासूनच्या नाही आहे, पूर्वीपासूनच्या आहेत आणि त्याचा इफेक्ट आपल्या लाईफवरती होतो. आणि अशा अनेक उदाहरणं सुद्धा आहेत. तर त्याचे हे सगळे प्रकार आणि त्यातून ह्या सगळ्या प्रक्रिया घडतात. महाशिवरात्री येते. ह्या सगळ्या मंत्रतंत्राचे जनकच भगवान आदिशिव आहेत. तर महाशिवरात्रीचं चांगलं पर्व काळ आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काय अख्ख्या भारत साजरा करणार आहे. तर महाशिवरात्रीला तुम्ही विशेष साधना केली पाहिजे. महाशिवरात्रीला तुम्ही शिवांचं दर्शन आणि शिवांचा जप तुम्ही नित्य केला पाहिजे. असं मनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासोबत अशा काही घटना घडत आहेत, 5मुखी, 6मुखी, 7मुखी रुद्राक्ष जे तुम्हाला कुठेही अवेलेबल होतं. चांगल्या व्यक्तींकडनं, माझ्याकडे तर कोणती वस्तू नाही, पण ज्यांच्यावरती तुमची श्रद्धा आहे त्यांच्याकडनं असं रुद्राक्ष घेऊन शिवमंदिरामध्ये त्याचा अभिषेक करून, नसेल कारण की शिवमंदिर त्या दिवशी गर्दी असते, त्यामुळे एकांत वास करून व्यवस्थित त्याच्यावरती अभिषेक किंवा शिव मंत्राची उपासना करून ते रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करावं. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. बऱ्याचदा असं होतं की आयुष्यात सगळं सुरळीत सुरू आहे, पण तरीसुद्धा अचानक अडचणी येऊ लागतात, आरोग्यविषयक समस्या उद्भवू लागतात, आपली जी कामं सुरू आहेत ती अचानक बंद पडतात. मग अशा वेळेला आपण करणीचे प्रकार किंवा मग बाधा यांच्या अंधश्रद्धेपोटी लाखो पैसे डुबवून टाकतो. या अंधश्रद्धेपोटी आपण लाखो पैसे उडवतो आणि तरीसुद्धा आपल्याला म्हणावे तसं रिझल्ट मिळत नाही आणि ही अंधश्रद्धेला आपण नकळतपणे खूप दुजोरा द्यायला लागतो. पण खरं सांगायला गेलं तर करणी बाधा ही खरोखर आहे का? त्यामागचं विज्ञान काय आहे? आणि ही अंधश्रद्धेकडे झुकते का? या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला आज या पॉडकास्टमध्ये कळणार आहे. आणि ही विश्वसनीय माहिती देण्यासाठी आपल्याकडे मयुरेश विस्पुते आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये, ज्यांनी यापूर्वी आपल्याला खूप उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. कुलदैवत आणि कुळाचार या संदर्भात त्यांनी जो पॉडकास्ट आपल्याबरोबर केला होता त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोकांना ती माहिती ऐकल्यानंतर कित्येकांना अनेक प्रश्नही पडले होते आणि त्यातला हा महत्त्वाचा प्रश्न होता की करणी बाधा त्याचे प्रकार काय आहेत किंवा करणी बाधा खरंच होते का आणि मग झालं तर काय करायचं, यावर ठोस उपायही ते सांगणार आहेत. आणि वैज्ञानिक दृष्ट्या करणी बाधा होते म्हणजे नेमकं काय होतं हेही ते आपल्याला सांगणार आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी, तुमचं आमच्या या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आमच्या या नवीन स्टुडिओमध्ये तुम्हाला आमंत्रित करायचं होतं खूप दिवस झाले आणि आज तो योग आलेला आहे. धन्यवाद. जय श्री कृष्ण. आणि हा जो विषय आहे याबद्दल कमेंट्समध्ये विचारलं गेलं होतं. आणि तेच होतं की करणी बाधा हा अंधश्रद्धेकडे झुकणारा विषय आहे, पण याच्या मागे शास्त्रीय अशी काय कारणं आहेत, विज्ञान काय सांगतं हे तुम्ही खूप उत्तमरित्या समजून सांगू शकता याची मला खात्री. आणि म्हणून मला असं वाटलं की हा विषय तुम्ही हाताळावा आणि म्हणून आज आपण आपल्या सबस्क्रायबर्सला खूप छान पद्धतीनं या गोष्टींचा उलगडा करून देऊया. म्हणजे तुम्ही तो उलगडा करून देणार आहात, मी ऐकणार आहे, कारण मलाही बरेचसे प्रश्न आहेत. आता मुळातच करणी बाधा किंवा ते उतारे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
ते म्हणजे काय? त्याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का? आणि असेल तर तो काय? नक्कीच. आजचा विषय थोडासा सेन्सिटिव्ह आहे. कारण की याला बरीचशी अंधश्रद्धेची लेयर लागलेली आहे. हं. तर आपण हा विषय समजून घेताना व्यवस्थित विवेकबुद्धीने हा विषय समजून घेऊ. मी अगोदरच स्पष्ट करतो की आपण कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही आहोत. बरोबर. पण इतिहास, हं. पुराण किंवा लोकांच्या जीवनामध्ये आलेले जे काही अनुभव आहे हं. त्या बेसवरती आपण आजचा हे सत्र सुरू करूया. त्यामुळे सर्वांना मी विनंती करतो की ह्या पॉडकास्टबद्दल समजून घेताना विवेकबुद्धी आवर्जून ठेवा आणि समजून घ्या काय होतं आणि काय नाही तर. आणि नेहमी आपण जेव्हाही आपलं सत्र सुरू करतो तेव्हा त्या जगदंबेला नमस्कार करून आपण आपलं सत्र सुरू करत असतो. तर एकदा प्रार्थना करूया आणि हां. आपलं सत्र सुरू करूया. हं. ओम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. श्रीमात्रे नमः. मुख्य म्हटलं तर तंत्रशास्त्र हे खूप जास्त अगाध आहे. हं. तंत्रशास्त्राचा आणि मानवीय जीवनाचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. तंत्र म्हटलं की असं वेगळं काही नाहीये. हं. जीवन जो व्यक्ती जगत आहे त्या जीवन जगत असताना त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या शक्तीची त्याला गरज पडणार आहे. हं. जसं आपण व्हिटॅमिन वगैरे आपल्याला अन्नातून मिळत असतात. आपल्याला शरीराला ती ऊर्जा गरजेची असते. ऊर्जा रूपात आपण ते अन्न ग्रहण करतो. तसं ह्या संपूर्ण विश्वामध्ये अशा काही ऊर्जा आहेत की त्या व्यक्तीच्या जीवनाला साधक पण ठरतात आणि बाधक पण ठरतात. आणि ज्या ठिकाणी ह्या बाधा किंवा या बाधक ऊर्जेशी माणसाचा संबंध जुडतो तिथून त्याच्या जीवनामध्ये नकारात्मकता यायला सुरुवात होते. आता जनमानसामध्ये करणी या शब्दाबद्दल खूप जास्त उत्सुकता आहे आणि ते आतापासून नाही, ते पूर्वीपासून सुद्धा आहे. मुख्य जर कधी तुम्ही करणीचा उच्चार जर कधी केला तर मुख्य त्याला करणी हे नाव नाही आहे. आपल्या वेदादी काळापासून यजुर्वेद जर कधी आपल्याला माहिती आहे की चतुर्वेद आहे. या चतुर्वेदांपैकी जे अथर्ववेद आहे, अथर्ववेदामध्ये या सगळ्या गोष्टीचा सर्वात अगोदर तुम्हाला उल्लेख मिळतो आणि त्या ठिकाणी तो शब्द वापरला गेलेला आहे तो आहे कृत्या. कृत्या हा त्याला मूळ संस्कृत शब्द आहे आणि ह्या कृत्या म्हणजे करणारी, एखादी गोष्ट छेद करणारी शक्ती म्हणजे कृत्या. मग करणारी ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो काय झाला, करणी झाला. म्हणजे लोक परंपरेतला हा शब्द आहे, शास्त्रीय शब्द त्याला कृत्य आहे. यजुर्वेदामध्ये माध्यान्ह संहितेमध्ये देखील खूप विशेष पद्धतीने याचा आपल्याला उलगडा मिळतो. त्यामुळे ही कृत्या ही अशी शक्ती आहे की ते तुमच्या शरीराचा जो आभामंडल आहे, ओरा आहे, ती भेदन करणारी ही शक्ती आहे. कृत्या या शब्दाचा अर्थ भेदन करणारी, छेदणारी असा होतो. मग ही जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ह्या ऊर्जेचा परिणाम तुमच्या जीवनावरती जाणून बुजून होतं. दोन प्रकारच्या शक्ती आहेत आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या. एक म्हणजे तुम्ही स्वतः त्या शक्तीला तुमच्या जीवनामध्ये इन्व्हाइट करता, जसं की आपली वैदिक परंपरा आहे. घरामध्ये आपण सत्यनारायण करतो, गणपतीची पूजा करतो, तर तुम्ही त्या शक्तीला आवाहन केलं, श्रद्धेने आवाहन केलं. दुसरी एक शक्ती आहे बलात् शक्ती, म्हणजे तुम्ही बळजबरीने दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये तिचा प्रयोग करून त्यांच्या जीवनामध्ये तिचा प्रादुर्भाव करायला लावतात. त्यातली ही शक्ती आहे आणि याला खूप मोठा विस्तार मिळालेला आहे. अगदी इतिहासापासून पुराणापासून त्याला आपल्याला संदर्भ मिळतात. अच्छा, मी तुम्हाला तेच विचारणार होते की ग्रंथामध्ये असे काही संदर्भ, काही घटना अशा घडून गेलेल्या त्याबद्दलची वर्णनं असं काही आहे का? हो, खूप ठिकाणी आपल्याला वर्णनं आढळतात. तर माझ्याकडे एक संदर्भ आहे की शुक्ल यजुर्वेदातील मध्यदिनी संहितामध्ये 5व्या अध्यायामध्ये जे काही सूत्र सांगितलेले, जे काही मंत्र सांगितलेले आहे त्याच्यामध्ये उल्लेख येतो की रक्षोहणम वलगहणम असा तो तिथे संदर्भ येतो. म्हणजे त्यांनी त्या सूक्तामध्ये असं वर्णन केलेलं आहे की ही जी शक्ती आहे ती सगळ्या कृत्या शक्तीचा नाश करणारी आहे. म्हणजे तिथे एक गोष्ट आपल्याला कळली की तिथे ही शक्ती प्रेझेंट होती आहे. अथर्ववेदामध्ये असे अनेक सूक्त आहे, कृत्या निवारण सूक्त,
कर्म निवारण, कृत्या कर्म निवारण सूक्त, म्हणजे तिथे वैदिक आपल्याला संदर्भ आढळतो. कालांतराने अशा काही संस्था आल्या की त्यांनी अथर्ववेदाचं जरा वेगळं प्रकटीकरण केलं, पण तसं नाहीये. अथर्ववेदामध्ये सुद्धा आपल्याला याचा संदर्भ आढळतो. पौराणिक जर कधी तुम्ही संदर्भ घेतला, आता आपण पुराणावरती बोलू. बरं. वेद झाले, संहिता झाल्या, आता आपण बोलणार आहोत पुराणावरती. तर श्रीमद भागवतामध्ये अंबरीश राजाची कथा सांगितली जाते. बरं. तर अंबरीश राजाची अगदी मी छोटी कथा आहे की त्यांच्याकडनं एकादशीचं व्रताचं उल्लंघन झालं आणि दुर्वासा मुनींनी त्यांच्यावरती एक शस्त्राचा आघात केला. तर दुर्वासा मुनींनी एक कृत्या मंत्रशक्ती त्या अंबरीश राजावरती सोडली आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचा विरोध केला. हा आपल्याला संदर्भ तिथे आढळतो. म्हणजे ही ती जी शक्ती आहे ही त्याला बरोबर मॅच करणारी शक्ती आहे. म्हणजे अशी एक नाही, पुराणामध्ये अनेक आपल्याला उदाहरणं सापडतात. त्यामुळे कृत्या किंवा करणी हा काही जनमानसातला काही शब्द नाहीये. हा याला पौराणिक संदर्भ, याला वैदिक संदर्भ आपल्याला मिळालेले आहेत. अरे वा. म्हणजे हे सगळं पूर्वीपासून घडत आलेलं आहे. अर्थात आपण म्हणतोच की पूर्वी या गोष्टी खूप होत्या, पण आता सुद्धा काय होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये आता जी दुर्दैवी घटना घडून गेली आणि खरं सांगायला गेलं तर ती घटना इतकी अनपेक्षित होती की अकल्पनीय आहे की त्यामुळे आपण हे असं कसं घडलं. मग त्यावेळेला वेगवेगळे तर्क वितर्क सुरू होतात आणि सगळ्याला उधाण यायला लागतं. त्यावेळेला या गोष्टींचा सुद्धा कुठे प्रयोग झालाय का याबद्दलही खूप चर्चा होते. तर ह्याला खरं सांगायला गेलं तर आपण काय म्हणजे हे खरं मानावं किंवा या गोष्टी मला कळत नाहीत. कारण मला असं वाटतं की या खऱ्या आहेत नाही आहेत का हा निव्वळ योगायोग असतो आणि दैवी काही असतं याच्या मागे हे लक्षात येत नाही. पण जे घडलेलं आहे ते इतकं भीषण आहे की त्यानंतर आपण या गोष्टींवर विश्वास ठेवावा का असं वाटू लागतं. अगदी बरोबर. मूलतः जो प्रसंग घडला तो अत्यंत दयनीय आहे, अकल्पनीयच आहे. पण जेव्हा तुम्ही शास्त्राचा व्यवस्थित अध्ययन करता तर आपण ह्या सगळ्या गोष्टीला नीट समजून घेऊ. कर्माचे अनेक प्रकार आहेत, पण जेव्हा एखादी मोठा व्यक्ती अशा लेवलवरती काम करत असतो तर त्यामध्ये एखादी प्रसंग अनपेक्षितपणे आपल्या जीवनामध्ये घडतो. त्याला अनेक आयाम असतात. म्हणजे कर्माचे असतील, योगायोग आपण त्या गोष्टीला समजू शकतो. परंतु जर कधी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आध्यात्मिक शक्तीचा काही कमतरता असेल, आध्यात्मिक शक्तीचं संरक्षण जर कधी नसेल, तर मग त्या घटना प्रारूप त्याचं जास्त आपल्याला बघायला मिळतं. आपण म्हणतो ना की अगदी मी एका सेकंदाने वाचलो, मी अगदी एका मिनिटाच्या फरकाने वाचलो. हा 1 मिनिट काय आहे? हा 1 मिनिट म्हणजेच ते तुमचं दैव आहे. हा 1 मिनिटच म्हणजे तुमचा ती वेळ आहे ज्यात मध्ये तुमचं पाप पुण्यापेक्षा तुमची आध्यात्मिक तिथे शक्ती कामी येते. ती तुमची दैव शक्ती, तुमच्या कुलदेवतेची शक्ती तिथे कामी येते. मग मला असं वाटतं की हा योगायोग असेल किंवा ज्या काही घटना झाला, पण तो जो 1 मिनिट किंवा तिथे काही सेकंदाचा जो काही इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्टच या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरतो आणि ह्या घटना घडतातही. म्हणजे आताच या गोष्टीला आपण योगायोगच आहे, पण पूर्वी जे काही इतिहास जर कधी पाहिला आपण तर ह्या गोष्टी पूर्वी घडतच होत्या. आणि माझं नेहमी म्हणणं असतं की राजसत्ता जोपर्यंत देवसत्तेशी त्यांचं एकीकरण होत नाही तोपर्यंत, आपण पाहिलं ना मोठे मोठे राजकर्ते सुद्धा, अनेक राजे झाले गेले अंतिमुखात माती. तर हा जो वेळ आहे ना, जेव्हा तुम्ही आध्यात्मिक टच आपण त्याला एक सपोर्ट मिळतो. म्हणजे आपण काही पूजापाठ कर्मकांड आधीचं मी म्हणत नाहीये. अगदी उदाहरण जर कधी तुम्ही घेतलं इतिहासाचं, छत्रपती ही खूप मोठे राजे होते, पण त्यांचं समर्पण त्या जगदंबेला होतं. म्हणून जय भवानी अगोदरच म्हणतो ना आपण, नंतर जय शिवाजी म्हणतो. म्हणजे त्या राजसत्तेने त्या दैवशक्तीला समर्पण केलं. म्हणून ही काळाची आणि कलियुगाची गरज आहे की आपण त्या जे तुमचं जिथे फेथ आहे, ज्या ठिकाणी तुमची श्रद्धा आहे, त्या शक्तीला समर्पण करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तो जो 1 मिनिट आहे तो 1 मिनिट तुम्हाला खूप वाचवतो. तेच संरक्षण आहे. खरं तर
राजकीय व्यक्ती किंवा जे जनमानसामध्ये आयडल असतात आपले, हम्म. त्यांनी या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आपल्याला दैवी शक्तीचा एक पाठिंबा असणं किंवा त्याचा आपण आधार घेऊन पुढे जाणं फार गरजेचं आहे. तर ते घेणं हे किती महत्वाचं आहे हे या घटनेनंतर आपल्याला लक्षात येतं खरं अगदी सांगायला बरोबर. गेलं तर. आणि पण अशा वेळेला आपण खरं तर आपण करणी किंवा बाधा हम्म. हे होतं म्हणजे कुठेतरी आपण मागे तुम्ही सांगितलं होतं की आभामंडल आपलं कुठेतरी वीक असतं म्हणून होतं बरोबर. की आणखीन काही कारण आहेत? नाही, अनेक त्याला कारण आहेत. आपल्या तंत्रशास्त्रामध्ये अनेक कर्म सांगितलेले आहे. त्यामध्ये ह्या कर्माला अभिचार कर्म सांगितलेलं आहे. बरं. ते शुद्ध नाहीये, हम्म. ते अशुद्ध कर्म आहे. तर हे अभिचार कर्म म्हणजे काय? विद्वेषण, उच्चाटन, मारण आदी काही प्रयोग दिलेले आहेत. हम्म. तर ते कितपत सत्यता येते हा अनुभवाचा आणि संशोधनात्मक विषय, पण तंत्रामध्ये तसा उल्लेख आपल्याला आढळतो. यामध्ये होतं काय की एखादी शक्ती ती फक्त करून मोकळी होते. आपण म्हणतो ना की बरेच लोक आपल्याला सांगतात, आम्ही तर देवदेवतांचं खूप करतो, तरी पण आमच्यावरती बाधा कशी झाली? हम्म. ती बाधा का झाली? मी तुम्हाला एक रामायणातलं उदाहरण देतो. बरं. जर कधी तुम्ही पाहिलं असेल हम्म. की आपल्या हनुमंतांना एक वरदान होतं. ब्रह्मदेवाने दिलेलं की तुझ्यावरती कोणत्याही मंत्र, अस्त्र, शस्त्राचा तुझ्यावरती इफेक्ट होणार नाही. हम्म. पण ज्यावेळी लंकेमध्ये ते जातात, तेव्हा जेव्हा रावणाच्या मुलाने त्यांच्यावरती ब्रह्मास्त्र सोडलं, त्यावेळी ब्रह्मास्त्राचा मान राखावा म्हणून त्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये बांधून घेतलं. हम्म. वास्तविक पाहता ते त्या ब्रह्मास्त्राला हे करू शकत, तोडू शकत होते, परंतु त्या अस्त्राचा, त्या देवतेचा त्यांना सन्मान करावा लागला. मला असं वाटतं की हा जो प्रसंग आहे ना, हा प्रसंग जनमानसातला स्मरणात राहिला पाहिजे की मंत्राधीन देवता आहे, त्या मंत्रशक्तीला कुठे ना कुठे तरी त्याची रिस्पेक्ट झाली पाहिजे, किंबहुना त्या मंत्रशक्तीचा तो प्रभावच असा आहे की तिथे ती करून मोकळी होते. तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती पुण्यवान आहात, तुम्ही समाजासाठी काय केलेलं आहे, त्या शक्तीला ते नाहीच आहे. त्या शक्तीचं कार्य काय आहे? फक्त नुकसान करणं. जसं आपल्या वेदामध्ये सुद्धा भेटतं की देवीला किंवा जातवेदस्य दुर्गा नावाचा देवीचं स्वरूप आहे, अग्निरूपात देवीचं भजन केलं जातं. तर अग्नीला तुम्ही लहान मुलाला स्पर्श करायला लावा किंवा मोठ्या माणसाला स्पर्श करायला लावा, ती विचार करणार आहे का की हा चांगला आहे, हा वाईट आहे? अग्नीचं कार्य काय आहे? त्या व्यक्तीला त्याचा इफेक्ट देणं. तसं अशा काही सृष्टीमध्ये शक्ती आहे, तो तुमचं चांगलं किंवा वाईट ते बघत नाही, फक्त तिला ते करायचं आहे आणि ती करून मोकळी होणार आहे, म्हणूनच तिला कृत्या म्हटलेलं आहे. यामध्ये होतं काय, प्रत्येक माणसाचा एक विशिष्ट आभामंडल असतो, आपण त्याच्यावरती चर्चा पण केलेली आहे. आणि ही शक्ती इतकी पॉवरफुल असते की ती सगळ्यात अगोदर तुमचं कवच भेदल्या जाते. महाभारतातलं पण उदाहरण आहे ना, कवच कुंडल गेले त्यावेळी त्याच्यावरती अस्त्राचा प्रभाव झाला. मला असं वाटतं की ही एक तुमच्या एक प्रकारचा पण त्याला काय म्हणू, हिडन सायन्स किंवा इनर सायन्सच्या दृष्टीने जर कधी तुम्ही पाहिलं तर आपली एक विशिष्ट ऊर्जा असते. एखादी गोष्ट माझ्या लाईफमध्ये होऊ नये, माझा आत्मविश्वास किंवा माझ्यातला तो सकारात्मक विचार, ही मला ऊर्जा देते. ती ऊर्जा मला आतून येते, ती मी कुठे बाहेर चार्जिंग वरून मला मिळालेली नाहीये. पण जेव्हा अशा शक्तीचा प्रभाव होतो, ती तुमचा इनर वाईज, तुमची ती इनर एनर्जीज अगोदर डिस्ट्रॉय करतं. मग एकदा तुमचं आत्मबल जिथे क्षीण झालं, तिथे मग तुम्हाला ह्या गोष्टी त्या ठिकाणी ते तुम्हाला जाणवायला लागतात. असा ह्या गोष्टीचा प्रभाव आपल्या जीवनावरती होतो. आणि मग जिथे आत्मशक्ती क्षीण झाली, त्या ठिकाणी मग व्यक्ती स्वतःला कसं करू शकणार? आणि तुम्ही पाहिलंय का, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की आमच्यावरती करणी झालेलं आहे, याचं पहिलं लक्षण काय, आम्ही ओळखावं कसं? मी आता तुम्हाला तेच विचारणार होते. त्याही आधी मला तुम्हाला हे विचारायचं की मुळात हे करणी आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं ह्याचे पण प्रकार आहेत बरेचसे, ते प्रकारही आम्हाला सांगा आधी. नक्की. आणि त्यानंतर काय लक्षणं आहेत तीही सांगा. नक्कीच. पण आता लक्षणावरून मी अगोदर आता विषयाला अनुसरूनच बोलतो. ज्या माणसांचं तुम्ही पाहिलं असेल ना, ज्यांच्यावरती असे बाधेचे परिणाम असतील ना, ते स्वतः काही करण्यास तयार नाही होणार. ते म्हणतील की नाही आम्ही ह्या बुवांकडे गेलो, ते आमचं काढता येईल, आम्हाला त्याच्यातून सुटका देतील. ते स्वतः इनर व्हाईस त्यांनी फॉलो नाही केला, ते दुसऱ्या ठिकाणी आधार शोधायला गेलेत. स्वतःची शक्ती क्षीण झाली ना. त्यामुळे ह्या लोकांना
दुसरा कोणीतरी माझ्या लाईफमध्ये यावा, कोणीतरी एक गॉडफादर त्याच्या जीवनामध्ये यावा आणि त्यांनी त्याचं सगळं काही चांगलं करावं. म्हणजे ते दुसऱ्यावरती अवलंबून सगळ्यात अगोदर होतात. तर हे पहिलं लक्षण त्याचं असतं आणि त्या लोकांचं माइंड तसंच असतं, की कोणीतरी यावं. उदाहरणार्थ पॉडकास्ट बघतील, "गुरुजी तुम्ही करणी काढतात का?" तसं नाहीये काही. आपल्याला त्या शक्तीला आतून जागृत करायचं आहे. तर याचे अनेक प्रकार आहे. कृत्याचे अनेक वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. पण अथर्व वेदामध्ये जर त्याचं संशोधन तुम्ही केलं, तर सगळ्यात अगोदर ह्या जनमानसामध्ये ज्या करणी जिच्या नावाने प्रसिद्ध आहे, पहिला जो प्रकार आहे तो आहे खाण्यातून. विशिष्ट काहीतरी मंत्रप्रयोग करून त्यांना काहीतरी वस्तू त्यांच्या खाण्यात खाद्यपदार्थद्वारे दिली जाते. खाण्यातून तो प्रकार केला जातो. खाण्यातून का? आपलं शास्त्र सांगतं ना, की जैसे खावे अन्न तसे होवे मन. आपल्या मनात तो विचार रुजवला जातो. तुम्ही पाहिलं असेल ना, जर कधी तुम्ही जुन्या वाड्या वस्त्या किंवा जुनी जर कधी संस्कृती पाहिली असेल, तर आपली आई पण सांगायची, "अरे स्वयंपाक करताना चांगलं विचार करा." किंवा स्वयंपाक करताना तुम्ही कुणाचं वादविवाद झाला असेल तर आपल्या आजी वगैरे सांगायचे, "भांडण करत स्वयंपाक करू नको." का? त्या अन्नावरती त्या विचारांचा प्रभाव झाला. मग असे काहीतरी निगेटिव्ह विचार, थॉट प्रोसेस त्याच्यामध्ये करून ते अन्न तुम्हाला दिलं जातं. मग काय होणार आहे? तुम्ही ते अन्न खाल्लं ना, तुमच्या बुद्धीमध्ये तोच विचार येणार आहे. माझं काहीतरी वाईट केलंय, माझं वाईटच होणार आहे. माझं काहीतरी केलंय, माझं वाईटच होणार आहे. मग त्या खाण्यातून दिलेल्या प्रभावाने तुमच्या बुद्धीचा ताबा अगोदर घेतला. म्हणजे हा पहिला प्रकार. दुसरा जो प्रकार केला जातो, आता त्याचा एवढा काही म्हणजे प्रकार मला म्हणजे दिसत नाही, परंतु सांगतात लोक. आता हा त्याचा पर्सनल अनुभव, मी त्या गोष्टीला मान्य करत नाही. एखादी वस्तू चोरल्या जातं का? कारण की आता तुम्ही एखादी वस्त्र आपण परिधान करतोय, तर त्या वस्त्रावरती तुमचा जो काही घाम आहे तो त्याला लागला जातो. तुमच्या शरीराशी आणि वस्त्राचा खूप जवळचा संबंध आहे ना, खूप जवळचा ती वस्तू आहे, ज्याच्यातून तुमची एनर्जी पास होते. मग त्याच्यावरती काही ना काहीतरी विधान केलं जातं, काहीतरी प्रक्रिया केल्या जातात. ह्या कितपत खऱ्या ठरतात हा पार्ट सेकंड आहे. फर्स्ट हा विषय आहे की करणाऱ्याची थॉट प्रोसेस तुमच्याबद्दल किती नकारात्मक आहे याच्यावरती ते डिपेंड आहे. मंत्रतंत्राने हो अथवा ना हो, पण त्याचा तो थॉट तसा आहे ना. बरोबर. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जर कधी तुमची आंतरिक शक्ती तेवढी क्षीण असेल, तर तुमच्या त्या दुसऱ्याच्या थॉट प्रोसेसचा तुमच्यावरती परिणाम होणारच. आणि हे सायकोलॉजी पण सांगतं, हे काही वेगळं सांगत नाही. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार असा असतो की विशिष्ट त्या व्यक्तीचा वस्त्रानंतर एक काहीतरी एक प्रतिकात्मक पद्धतीने काहीतरी क्रिया केली जाते, काही बाहुली करतात, सो अँड सो. मला एवढं त्यातली गोष्टी आपल्याला याच्यावरती बोलता येणार नाही, पण अशा काही प्रक्रिया करतात. त्याच्याने ह्या सगळ्या विधान आपल्या लाईफवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि हे आतापासून नाहीये. जर कधी तुम्ही ब्रिटिश कायदे जर कधी तुम्ही पाहिले, तुम्ही गुगल सर्च करू शकता, तर त्या काळामध्ये या सगळ्या मंत्रतंत्राला बंदीसाठी विशिष्ट कायदा केला गेला होता. पेशवे काळामध्ये सुद्धा किंवा त्या वेळेमध्ये सुद्धा राजदरबारामध्ये या सगळ्या गोष्टी चुकीच्या मानल्या जात होत्या. जर कधी एखाद्या व्यक्ती पकडला गेला की मंत्रतंत्र हा करतो आहे, तर त्याला जजमेंट दिलं जायचं की याची जे पुढचे दात आहे, जो मधला जो दाताचा स्पेस आहे, तो त्याला काढून टाका, त्याची जीभ थोडीशी छेदा, म्हणजे जेणेकरून त्याचा उच्चारण चुकीचा निघेल आणि ते कार्य होणार नाही. मध्यंतरी एका चांगल्या व्यक्तीने पण त्याचा संदर्भ दिला होता. म्हणजे ह्या गोष्टी आतापासूनच्या नाही आहे, पूर्वीपासूनच्या आहेत आणि त्याचा इफेक्ट आपल्या लाईफवरती होतो. आणि अशा अनेक उदाहरणं सुद्धा आहेत. तर त्याचे हे सगळे प्रकार आणि त्यातून ह्या सगळ्या प्रक्रिया घडतात. बरं. आणि लक्षणं म्हणजे आपण सामान्यपणे अर्थातच मी सुरुवातीलाच म्हणाले तसं काही अडथळे यायला लागतात. सगळं उत्तम सुरू आहे आणि अचानक बंद पडतं. सतत आपण आजारी पडतोय असं वाटतं. विनाकारण ऍक्सिडेंट्स व्हायला लागतात छोटे मोठे. तर ही काही लक्षणं आहेत का? नक्कीच. यामध्ये काय प्रकार आहे की जर कधी पत्रिकेमध्ये तशा योग जुळून येत असतील, तुमची वास्तू पॉझिटिव्ह आहे किंबहुना तुमचं दैवबल तसं चांगलं आहे, तुम्ही साधना करतायत, तरी देखील तुमच्यामध्ये ह्या सगळ्या अनपेक्षित घटना तुमच्या जीवनामध्ये घडत असतील. सगळ्यात अगोदर आता अनेक त्याला कारणं आहेत, अनेक त्याला कारणं रिझन वेगवेगळे राहू शकतात. परंतु सर्वप्रथम काय होतं की
हेल्थ इश्यू सगळ्यात जास्त आपल्याला भोगावे लागतात. म्हणजे सायकल सुरू होते. वडिलांचा अचानक मृत्यू होतो किंवा पुन्हा आई आजारी पडते. मग त्यामागे एक झालं की एक ती प्रक्रिया आपल्या लाईफमध्ये सुरू होते. तुमच्या मनामध्ये प्रश्न येतो की मग देव ह्या गोष्टीला कसं काय सपोर्ट करतो? जर कधी देवाचं अस्तित्व सगळीकडे असेल किंवा तुम्ही देवधर्म पूजापाठ करत असाल, देव शक्ती वाईट कुणाचं नाही करत, ती सकारात्मकच आहे. पण हे तंत्र लोक काय करतात जेव्हा ह्या काही प्रक्रिया करतात, एखादी अशी शक्ती असते की तिला मुक्तीच नाही मिळालेली आहे, तिला मोक्ष नाही मिळालेला आहे. आणि मग अशा ज्या काही शक्ती आहे त्यांना विशिष्ट काहीतरी बली, काहीतरी अन्नदान, म्हणजे बली इन द सेन्स की जे त्यांना खाद्य लागतं ते देऊन त्या शक्तीला सांगितलं जातं की ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये तुला जायचं आहे. मग जेव्हा ती शक्ती त्या माणसाच्या जीवनामध्ये येईल, मी अगोदरच म्हटलं ना, कृत्या जबरदस्तीने त्याच्या लाईफमध्ये त्या शक्तीचं एंट्री करण्यात आली. मग ही पिशाच्य शक्ती किंवा ही अदृश्य शक्ती काय करते, त्या माणसाच्या जीवनामध्ये धुडगूस घालायला सुरुवात करते. जसं एखादी संत तुमच्या जीवनामध्ये आले, एखादी गुरु तुमच्या जीवनामध्ये आले, एखादे सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये आले, तर तुम्हाला लाईफ किती सकारात्मक वाटायला लागतं. तसं अशी ही शक्ती असेल की ज्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचे नकारात्मक प्रभाव मिळू शकतात, भेटू शकतात. मग ही शक्ती त्यांच्या लाईफमध्ये धुडगूस घालते, नकारात्मकता जीवनामध्ये वाढते, अचानकच दुर्घटना घडते. ती दुर्घटना अगदी छोटीशी असते, पण त्या दुर्घटनेचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावरती होतो. बऱ्याचशा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी लाईफमध्ये सुरू होतात. माझ्याकडे एक केस आलेली, म्हणजे बऱ्याचशा केसेस मी बघत असतो, खूप कमी लोकांना मी भेटतो, पण जेव्हा काही अशा काही केसेस येतात, माझ्याकडे एक मुलीची केस अशी होती की जेव्हा जेव्हा ती स्वयंपाक करायची, तिच्या अंगावरती सिगरेटचे चटके कोणीतरी देत आणि तिच्या अंगावरती ते चटके लिटरली तिने मला दाखवलेलं होतं. तिला कळायचं नाही की असं काय होतंय, पण ज्यावेळी काही विधान केले तेव्हा तो प्रकार थांबला. म्हणजे अशाही घटना लाईफमध्ये जवळून पाहिल्या गेलेल्या आहेत. लक्षणं हे मध्यम पण असू शकतात, सौम्य पण असू शकतात आणि तितके हे तीव्र देखील राहू शकतात. याचे परिणाम तुम्ही व्यक्तीच्या, आता मध्यंतरी एक केस माझ्या पर्यंत आली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, आता कोकण प्रांत तुम्हाला माहिती आहे, तर त्या घरामध्ये किंवा त्या व्यक्तींच्या लाईफमध्ये इतक्या काही पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी सुरू होत्या की मलाच काही वेळ लागला की असं कसं घडतं आहे, पण त्यांना तो एक्सपिरियन्स येत होता. ठीक आहे, त्याला कारणं आहेत, ज्योतिषीय कारणं आहेत, वास्तूचे कारणं आहेत, तो एक वेगळा पार्ट आहे. बट असेही या जीवनामध्ये लोकांचे एक्सपिरियन्स आहेत की त्या गोष्टी केल्या जातात. आणि हे फक्त माणसावरतीच होतं असं काही नाही आहे. अथर्ववेदामध्ये ते इथपर्यंत सांगितलंय की प्राण्यांवरती पण त्याचा प्रयोग केला जातो, प्राण्यांवरती पण त्याचा प्रयोग केला जातात. तुम्ही जर कधी ग्रामीण भागामध्ये असला तर तुम्ही ऐकलं असेल की गाईचं दूध पळवूनच नेलं, असं म्हणजे होतं ना असं, की अशा घटना सांगितल्या जातात. किंवा एक मध्यंतरी मी केस पाहिली की शेळी पालन आणि त्या व्यक्तींचा म्हशीचा तो सगळा त्यांचं कार्य दुग्ध व्यवसाय होता. तर त्या म्हशींवरती काय, आता त्यांना तो अनुभव आला की एक बेंड व्हायचं म्हशीला आणि त्याचं सेप्टिक व्हायचं आणि त्याच्यामध्येच ते खूप वाढत जायचं, सगळ्या मेडिकल ट्रीटमेंट करणार आणि सेम साईज, म्हणजे जसं त्या एका म्हशीला झालं तसं लगातार ती म्हशीचा मृत्यू झाला, परत दुसऱ्या म्हशीला तिचा मृत्यू झाला. अशा ह्या घटना कंटिन्यू सायकल सुरू झाल्यात. वेगवेगळे डॉक्टर किंवा काय आता ते सगळं करून देखील ही त्यांच्यावरती तो इम्पॅक्ट होत नव्हता. पण मग जेव्हा असे काही विधान त्यांच्याकडे केले तेव्हा आज सगळ्या गोष्टी सुरळीत आहे. मग माणसाचा विश्वास बसायला लागतो की शास्त्रामध्ये अशा काही एनर्जी आहेत की ज्या तुम्हाला इम्पॅक्ट करतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा प्रभाव आपल्यावरती कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. पण आता ही कृत्या जी तुम्ही म्हणता, करणी, कृत्या म्हणजे करणी, ही कोणीतरी करतं, कारण त्यांचे वाईट इंटेन्शन असतात, त्यांना समोरच्या व्यक्तीला काहीतरी आघात करायचा असतो, नुकसान करायचं असतं, म्हणून ही करणी घडते. बाधा म्हणताय तुम्ही, ती बाधा सुद्धा करून आणली जाते, बरोबर. पण काही बाधा अशा पण आहेत ना की ज्या त्याच्याच होतात, त्यांच्या चुकीमुळे होतात, पण त्या कुठल्या चुकांमुळे होतात आणि त्याचे काय आणखीन प्रकार आहेत? आता जसं कृत्य सांगितलं की कोणीतरी जबरदस्तीने केलं, बलात्कर्म,
हम्म. ठीक आहे, त्याला सांगितलं गेलेलं आहे. दुसरं, अशा काही ठिकाणं असतात, असे काही क्षेत्र असतात की ज्या ठिकाणी माणसाला सकारात्मक ऊर्जा तिथे नसते. हम्म. एका ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे, हम्म. त्या व्यक्तीचा म्हणजे आपल्या सनातन धर्मामध्ये तर पिंडदान आदी सगळ्या काही प्रक्रिया दिलेल्या आहेत. हम्म. पण असा काही व्यक्ती असू शकतो की ज्याला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या नशिबातच नाही, अग्निदाह संस्कार झालेला नाहीये, किंवा त्याचा मृतदेह सापडला नाहीये, किंवा त्याचा हत्या करून ते काय आपल्याला कळलेलं नाहीये. मग अशा शक्तीच्या ज्या ठिकाणी प्रेझेंट आहे त्या ठिकाणी व्यक्तीचं जाणं होतं. मग मनामध्ये प्रश्न आपल्याला परत येणार की सर्व लोकच तर हजारो लोक त्या रस्त्यावरून जातात, मग ठराविक माणसालाच का होतं? एखाद्या तिथीला, उदाहरणार्थ अमावस्या असतील, पौर्णिमा असेल, विशिष्ट जे पदार्थ आपल्याला खायचे नाही सांगितलेले आपण ते खातो, एन्जॉयसाठी जातो, आणि नंतर त्या कुठेतरी तो तुमचा ओरा डिस्टर्ब ऑलरेडीच असतो आणि तुम्ही ते गोष्टीला तुमच्या जीवनामध्ये त्याची त्या शक्तीशी तुमचं लागण होतं. ठीक आहे, जसं एखादी रोगाची लागण एखाद्याला होते, ॲज इट इज तशीच हा सगळा प्रकार घडतो. आणि तिथूनच मग आपल्या लाईफमध्ये या सगळ्या निगेटिव्ह पॉवर आपल्या जीवनामध्ये ॲक्टिव्ह होतात. असेही उदाहरणं समोर आले आहेत की मुलं पार्ट्या करण्यासाठी जातात, 30+ असेल, काही असेल, तिथे जातात, थांबतात, मुक्काम करतात, तिथे काय एन्जॉयमेंट करतात, आणि नंतर कालांतराने त्यांचं बिहेवियर पूर्ण चेंज होतं. का होतं की कुठेतरी तुम्ही चुकीच्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी ला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आवाहित केलं. तर असे हे एक्सपिरियन्स आहे. त्याला कारण आहेत ज्योतिषीय, तो भाग वेगळा आहे, परंतु अशी ही बाधा, म्हणून बाधा ही वेगळी आहे ज्याची लागण आपल्याला लागण झाली, आणि एक आहे की त्या ठिकाणी जबरदस्तीने ते तुमच्या जीवनामध्ये करण्यात आले. असे त्याचे प्रकार. बरं, पण पत्रिकेमध्ये असे काही योग असतात, त्यांनाच ती बाधा होते किंवा त्यांना इझिली या गोष्टी होतात, असं आहे की तुमचं आत्ताचं कर्म किंवा तुमचा अध्यात्माचा अभाव या गोष्टींमुळे ही कारण मला कळली की अध्यात्माचा अभाव आहेच आहे, किंवा तुमचं आभामंडल हे तेवढ्या रित्या हे नाहीये, स्ट्रॉंग नाहीये, म्हणून तुम्हाला करणी किंवा बाधा यासारख्या ज्या तुम्हाला त्रास देणाऱ्या घटना आहेत त्या घडू शकतात. पण पत्रिकेमध्ये पण असं काही दिसू शकतं का की या व्यक्तींना या बाधा होऊ शकतात? हो, पत्रिका खूप जास्त तुम्हाला मदत करते. बरोबर. पत्रिकेतले असे काही योग आहेत की ते स्पष्ट जाणून देतात, आणि फक्त व्यक्तीवरतीच बाधा झाली किंवा करणी झाली असं समजून नाहीयेत. पत्रिकेतून तर इथपर्यंत कळतं की कुळचे कुळ त्या बाधित झालेले आहेत. पत्रिकेत असाही योग असतो, जेव्हा एखादी संतती जन्माला येते, जेव्हा त्यांची पत्रिका आम्ही बघतो, तेव्हा काही काही मुलांच्या पत्रिकेत असे योग पाहिलेत की त्यांच्या जन्माच्या अगोदरच त्यांच्या परिवारावरती ह्या सगळे प्रयोग झालेले असतात. काहीतरी जमिनीचे विवाद होतात, ते विवाद खूप जास्त वाढतात, विकोपाला जातात, नंतर काहीतरी प्रक्रिया केली जातात, आणि मग नंतर तिथून उलट सुरू होतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अभ्यास करायला मला 2-3 तास लागतात, तेव्हा त्याचा अभ्यास करताना समजतं की 20-20 वर्षापूर्वी त्या घटना घडलेल्या आहेत, 8-8 वर्षापूर्वी त्या घटना घडलेल्या आहेत. तो करणारा तर गेलाही, ज्याने काही केलेलं असेल तो गेला, परंतु ती ऊर्जा तिथेच आहे आणि कुळचे कुळ तसे बर्बाद झाले. आज तुम्ही बघा ना, ज्यांच्या वाड्या वस्त्या होत्या, ज्यांच्याकडे मोठी पाटीलकी होती, ज्यांच्याकडे मोठे मोठे ते त्यांचे रुतबा होता गावामध्ये, आज त्यांना बाहेर जावं लागतंय, तिथे त्यांना 1000 रुपये रोजावरती त्यांना काम करावं लागतंय. जी एक श्रीमंती होती ती उतरती कळा का लागली? कुठेतरी हे सगळे इम्पॅक्ट कर्माचे सुद्धा. आणि मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट करावी, तर ते सक्सेस होण्यासाठी पण तुमचे योग लागतात ना. असं कोणावरतीही करू नाही शकत ना. जर कधी तुमच्या नशिबामध्ये तसे योग असतील तरच समोरच्याला बुद्धी सुचेल आणि ते सक्सेस होईल. असंही कोणावरती सहज तुम्ही काही केलं आणि ते सक्सेस होईल एवढं तर तंत्रशास्त्र नाहीये. तसं असतं तर मला असं वाटतं आपल्या भारत सरकारने एक वेगळं डिपार्टमेंट केलं असतं. पण तसं नाही आहे. तुमच्या नशिबामध्ये योग असावा लागतो, तशा पद्धतीचे ग्रहमान तसे आले पाहिजे असतात, आणि समोरचा व्यक्ती तितका स्ट्रॉंगही असावा लागतो की जो ते होतो. आजकालचे सगळे गुगल बाबा आहेत, युट्यूब वरतून शिकलेले लोक आहेत, तर त्याचा इम्पॅक्ट हा खूप जास्त नाही होत. हा काही ठिकाणी असतात, पण तो एक वेगळा पार्ट आहे, तो आपल्या तंत्रशास्त्रातला पार्ट नाही आहे. हा जो काही पार्ट आहे हा सगळा त्याला तुम्ही वाम मार्ग म्हणू शकता, याला तुम्ही एक तंत्राचे अनेक प्रकार आहे. त्यातला मुख्य जे काही असे प्रकार केले जातात ज्याचा इम्पॅक्ट मला जास्त जाणून आला तो म्हणजे इस्लामिक तंत्र.
तो खूप जास्त प्रघात आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे तिथे त्याच गोष्टी सांगितल्या गेल्या ज्या आपल्या धर्मामध्ये वर्ज्य आहेत, हम्म, ज्या दैव शक्तीला हे करू शकतात, हम्म, त्रास देऊ शकतात किंवा ती ऊर्जा डिस्टर्ब करू शकतात. हम्म, जर कधी तुम्ही गुजरातमध्ये गेलात तर गुजरातमध्ये एक कथा सांगितली जाते, हम्म, ती आहे मेलडी माता. हम्म, तर तिची कथा खूप जास्त ह्या गोष्टीला मिळती जुळती आहे. तर एक राक्षस होता, तो राक्षसामध्ये खूप जास्त शक्ती होती, मंत्र तंत्र करणारा तो राक्षस होता आणि सगळ्या देवलोकांना त्याने हाहाकार त्याने केला. तर सगळ्या देवलोकांनी एका शक्तीचं आवाहन केलं आणि ती शक्ती त्याचा संहार करण्यासाठी प्रेरित झाली. तर तो जो दानव आहे तो मेलेल्या गायीच्या शरीरामध्ये त्याने प्रवेश केला आणि तिथे तो संरक्षित राहिला. कारण की ज्या ठिकाणी गायीचं रक्त आहे, ज्या ठिकाणी गायीची चरबी आहे, ज्या ठिकाणी ह्या सगळ्या आपल्या धर्मामध्ये खूप वंदनीय मानलेलं आहे ना, त्या हो, शक्तीला आई हो. आहे, त्या ठिकाणी त्या चुकीच्या ठिकाणी त्या राक्षसाने निवास केला. तर त्या शक्तीला राग आला, आदिपराशक्तीला राग आला की मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. हम्म, हम्म, कारण की देवशक्ती तिथे मर्यादा आहे ना, बरोबर. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. हम्म, जसं तुम्ही एखादी विमान उडतं आहे तर त्या विमानाला एक रेशो दिलेला आहे, एक रस्ता दिलेला आहे, तो ती फ्रिक्वेन्सी क्रॉस नाही करू शकत. हम्म, एखाद्या देशाची सीमामध्ये जो विमान हद्द त्याला दिलेली तो क्रॉस नाही करू शकत. तसं दैवशक्तीचं पण आहे, हम्म, दैवशक्तीला पण मर्यादा आहे. हम्म, मग अशा वेळी त्या शक्तीने काय केलं, आपला हात मळला हम्म, आणि हाताचा मळ निघाला. हम्म, मग त्या मळापासून एक 7 वर्षाची बालिका तयार झाली, तिलाच मेलडी माता म्हणून पूजलं जातं. आणि मग तिने त्या गायीच्या शरीरामध्ये असलेल्या राक्षसाचा तिथे जाऊन त्याचा संहार केला. मला असं वाटतं ही कथा रूपात जरी तुम्ही म्हटलं पण तिचं तुम्ही त्यामागचं तत्वज्ञान समजून घ्या की आपल्या धर्मामध्ये अशा काही गोष्टी वर्ज्य सांगितल्या ज्या ठिकाणी दैवशक्ती कार्य करू शकत नाही. म्हणून आपण म्हणतो ना, आम्ही तर इतके सगळ्या पूजा केल्यात. आपण पूजा केल्यात हे बरोबर आहे, पण समोरचा व्यक्ती किंवा जे काही प्रयोग झालेले त्या ठिकाणी दैवशक्तीला पण मर्यादा आहेत ना. म्हणून हे असे इस्लामिक प्रयोग बऱ्याचशा फॅमिलीवरती घडले जातात आणि बरेचसे होम हवन करून सुद्धा त्यांना रिलीफ मिळत नाही, कारण की तिथे त्या गोष्टी नाही चालत. सो ह्या गोष्टी समजून घेताना आपल्याला त्याची पार्श्वभूमी समजणं खूप गरजेची आहे की जे काही केस समोर आलेली आहे त्याचा दैवयोग तसं आहे का, कर्मयोग तसं काही चुकलेले आहे का, किंबहुना तशा काही घटना झालेल्या आहेत का. आता मध्यंतरी एका ठिकाणी जेव्हा मी वास्तू व्हिजिटसाठी गेलो त्या ठिकाणी एक अनुभव असा आला की त्या कुळामध्ये स्त्री शाप होता. तिथे त्यांच्याकडनं काहीतरी त्या स्त्रीचं जे काही त्यांचं घेणं देणं असेल ते थोडंसं मिस झालेलं होतं. आणि ते झाल्यानंतर प्रसंग असा घडला की त्यांच्या लाईफमध्ये सगळं उलटी प्रक्रिया सुरू झाली. जेव्हा त्याचं वास्तू पाहिलं तेव्हा कळलं की ही वास्तू पण चुकते आहे. खूप मोठं ते सगळं कार्य होतं आणि त्यांच्यावरती याचे प्रभाव पण खूप जास्त दिसून आले. मूळ रिझन काय घडलं की कुठेतरी त्यांनी त्या स्त्रीचं जे कर्म त्यांच्या मागे लागलेलं होतं, ज्या स्त्रीचा अपमान केला, स्त्रीचं जो त्यांचं जे काही पुढचं कार्य होतं ते व्यवस्थित पद्धतीने न झाल्यामुळे ते अपूर्ण राहिलेलं स्त्री कर्म ते करणी म्हणूनच आलं. जोपर्यंत तुम्ही त्या कर्माच्या बंधनातून मुक्त नाही होणार तोपर्यंत हे चक्र थांबणार नाही. हेच त्यामधून आपल्याला जाणून येतं की अशा घटना घडण्यासाठी सुद्धा प्रारब्ध लागतं. तुमचे पूर्वीचे कर्म चांगले असावे लागतात तर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट होतो, नाहीतर नाही होत. पण म्हणजे आश्चर्य वाटतं मला की हे तुम्ही म्हणताय की उलट चांगलं आहे ना की करणी होत नाहीये, त्यांची तेवढी पॉवरच नाहीये, तर नसावीच ना मग अशी. नाही नसतेच तर. मग जर कधी तुमची आध्यात्मिक ऊर्जा तशी असेल, चांगली असेल तर तुमच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होत नाही, त्या गोष्टीचा तुमच्यावरती प्रभाव जाणवत नाही. माझ्या जीवनामध्ये छत्रपतींना मी खूप महत्त्व देतो. मला तेच वाटतं की छत्रपतीसारख्या राजांच्या जीवनावरती काय प्रयोग झाले नसतील का, झाले असतील की, किंवा संभाजीराजे यांच्या जीवनावरती झाले नव्हते का, ते पण छत्रपती होते. शंभू राजांचं आयुष्य इतकं कठीण असताना सुद्धा त्यांनी आपल्या सदैव शेवटच्या क्षणापर्यंत जगदंब नाव मुखामध्ये ठेवलं. मग आपण का नाही त्या गोष्टी करू शकत. तुमची पण एक सकारात्मक विचार
तिथे तुमचे कर्म, तुमचे देवकर्म हे तेवढे जर कधी तुमच्या सोबत असतील तर तुम्ही ह्या गोष्टीपासून वाचू शकता. वाचू शकता. हम्म, पण तुम्ही म्हणालात तसं की काही वेळेला जर का समोरून तेवढं हम्म, पॉवरफुल असेल तर हम्म, आपण वाचू शकत नाही. म्हणजे आपलं हम्म, अध्यात्म कितीही चांगलं असलं हम्म. तरी सुद्धा आपल्याला ते इम्पॅक्टफुल ठरू शकतं. इम्पॅक्टफुल ठरू शकतं, परंतु मी तुम्हाला सांगितलं नाही का की तुमची ती शक्तीचं सामर्थ्य तेवढं असेल. जी देवी तिथपर्यंत नाही पोहोचू शकली, तिने शेवटी हाताच्या मळापासून पण ऊर्जा तयार केली ना, जी हम्म. तिथपर्यंत जाऊन पोहोचली. मग तुमचं जर कधी तेवढा आध्यात्मिक सपोर्ट असेल तर ती शक्ती तिथपर्यंत पण जाऊन तुम्हाला बाहेर काढू शकते. हम्म. आणि तुम्ही आता संतांचं जर कधी उदाहरण घेतलं तर तुम्ही पाहिलं असेल, स्वामींच्या जीवनामध्ये पण एक चांगली कथा सांगितली जाते, एक चांगला प्रसंग सांगितला जातो की बडोद्याचे राजे किंवा एक व्यक्ती त्यांना उदरपीडा म्हणून आलेली असते. हम्म. त्यांनी अन्न खाल्लं की पोटामध्ये त्यांना त्रास व्हायचा, अन्नच विषासारखं काम करायचं. स्वामींकडे जातात, स्वामी त्यांना काहीतरी ओरडतात, त्यांना खायला देतात हम्म. आणि नंतर त्यांना ते उलट्या होऊन ते त्यांचं केलेलं बाहेर पडतं आणि हम्म. उदरपीडेतून ते मुक्त होतात. हम्म. म्हणजे अशी काहीतरी शक्ती, श्री गुरूंची शक्ती, सद्गुरूंची शक्ती ही या जगामध्ये प्रेझेंट आहे, जी तुम्हाला येणं केनं प्रकारे यातून बाहेर काढते. म्हणजे असंही आहे. असंही घडू शकतं. हा. बरं आता आपल्या बाबतीत हे सगळं ऐकल्यानंतर जर का हम्म. असं वाटत असेल की कुठल्याही प्रकारे आपल्यावर काहीतरी झालेलं आहे बाबा, हम्म, हम्म, अशा प्रकारची करणी झाली आहे हम्म. किंवा बाधा झालेली आहे, हम्म, हे या लक्षणांनी लक्षात आलं हम्म. तर सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात अगोदर तुमची कुलदेवता. हा. कुलदेवता अत्यंत महत्वाची आहे. हम्म. कुलदेवता विना तर काही शक्यच नाही होत. यामध्ये पद्धत अशी केली जाते, आता ती आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त कोकण साईडला आपल्याला बघायला हम्म. मिळते की कुलदेवता बंधनात टाकली असं तिकडे सांगतात. तर तो त्या ऊर्जेला एक प्रकारचं बंधन दिलं जातं की ती ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा तिथे पोहोचली नाही पाहिजे. हम्म. हम्म. त्या पद्धतीचं त्यांना तसं एक स्पिरिच्युअल त्यांना सपोर्ट नाही मिळाला पाहिजे, म्हणून अगोदर कुलदेवता बंधनात टाकली जाते. म्हणून आपली स्वतःची साधना हम्म. वाढवणं, आपली विचारशक्ती चांगली ठेवणं हे याच्यावरती खूप गरजेचं आहे. हम्म. आणि तत्काल तुम्ही जिथेही असाल, तुम्हाला असं जर कधी प्रसंग जीवनामध्ये घडत असेल तर मी सगळ्यात अगोदर सांगतो की तुम्ही नित्य देवी कवचचा पाठ केला पाहिजे. ओके. अमोघ अस्त्र आहे देवी कवच. या कलियुगामध्ये जर कधी काही असेल जे संरक्षण करतं तुमचं, ते म्हणजे देवी कवच. देवी कवचचा पाठ ज्या व्यक्ती जो नित्य करत असेल, एकदा केला आणि लगेच अगदी 15 दिवसात, 1 महिन्यात तुमची करणी निघाली असं नाही होत, हा. हा. किंवा तसं काही तुम्हाला लगेच होत नाही, पण तो तुम्हाला प्रोटेक्ट करतं. हम्म. म्हणून ती साधना सगळ्यात अगोदर सुरू केली पाहिजे. आणि शोकांतिका ही आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांना मूळ कुलधर्म, कुलाचारच माहिती नाही आहे. हो. कुलधर्म कसा केला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी असा विचार केलेला आहे. आम्ही सर्व श्री पितांबरा बगलामुखी शक्तीपीठमच्या सगळ्या साधकांनी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की लवकरच तुळजापुरामध्ये एक छोटासा इव्हेंट करायचा आणि त्या ठिकाणी कुलधर्म, कुलाचार कसा करायचा, जगदंबेचं अग्निकार्य कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना शिकवल्या गेल्या पाहिजे. बरं. महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे. हम्म. आणि जर कधी तुमचा मेन त्या शक्तीचं अधिष्ठान तुमचं चांगलं असेल तर तुम्ही खूप काही करू शकता. हम्म. शास्त्र त्याला संदर्भ असा दिलाय की सत्ते कालीच श्रीविद्या कमला भुवनेश्वरी सिद्ध विद्या महेशानी त्रिशक्ती बगले शिवे. जेव्हा मा पितांबऱ्याचं विशिष्ट अनुष्ठान होतं किंवा अशा देवी शक्तीचं अनुष्ठान होतं, ती राजसिक पण फलं देते, ती तामसिक पण फलं देते आणि ती सात्विकही फलं देते. जर कधी तुम्ही त्या कुलदेवतेच्या, त्या आदिपराशक्तीला योग्य रीतीने तिचं अनुष्ठान तुम्ही करत असाल हम्म. तर ती शक्ती राजसिक असू दे, तामसिक असू दे, सात्विक असू देत, त्यातूनच ती शक्ती तुम्हाला बाहेर काढेल. तर ते आवर्जून केलं पाहिजे. बर. पण म्हणजे या अशी बाधा झाली असेल हम्म. तर आपण दैवी शक्ती आपल्यामध्ये आजूबाजूला प्रोटेक्ट करून ठेवण्यासाठी हम्म. आपण ही आध्यात्मिक लेवल वाढवली पाहिजे. अगदी बरोबर. बरोबर. आणि जर का ते खूप प्रमाणामध्ये झालेलं आहे हम्म. तर अशा वेळेला हम्म. आपण आणखीन काही तांत्रिक गोष्टींचा अवलंब केला पाहिजे का? किंवा आपण अशा ज्यांना तंत्रविद्या माहिती आहेत हम्म. त्यांच्याकडे जाऊन आपण काही गोष्टी केल्या पाहिजे का? खूप छान प्रश्न. कारण की हा प्रश्न खूप गरजेचा आहे की आम्ही तुमची तंत्रक्रिया काढू, याच्यातून बरेच लोक लुबाडले जातात, त्याचे उदाहरणं येतातही. मी सगळ्यांना सांगतो की असं कोणी कुणाचं काढू शकत नाही. बर. हे सगळ्यात अगोदर तुम्ही लक्षात घ्या. असं जर कधी कोणी काढू शकत असतं
तर किंवा थोडंसं त्या माणसाला काही 2 महिने 3 महिने 6 महिने त्याला बरं वाटतं, पण बाकीचं जे आहे ते परत तसंच होतं. असं कोणीही कुठेही काही काढू शकत नाही. तर अगोदर तुम्ही असं काही फसवाफसवीमध्ये तुम्ही फसलं नाही पाहिजे. अशा वेळी आवर्जून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की तुम्ही जे उपाय तुम्हाला सांगितले जात आहेत ते एकतर जलाशी संबंधित असले पाहिजे किंवा अग्नीशी संबंधित असले पाहिजे. उदाहरणार्थ आपण जेव्हा आपल्याकडे असे केसेस येतात, आपण त्यांना सांगतो की तुम्ही विशिष्ट ठिकाणी स्नानासाठी जा. स्नान, कारण की जलतत्व आलं, विशिष्ट हवन सांगितलं जातं आणि ते त्यांना स्वतःला बसून करावं लागतं. परस्पर असं ऑनलाईन ते होत नाही. तुम्हाला ती व्यक्ती जे तुम्हाला याच्यातून बाहेर काढणार, ती व्यक्ती तुम्हाला अगोदर साधना देते. मी तुम्हाला एक खूप जवळचं उदाहरण सांगतो आणि प्रसिद्ध ती व्यक्ती आहे आणि त्यांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. परमवंदनीय गगनगिरीजी महाराज, ज्यांच्याविषयी महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा आला की ते एका ठिकाणी जातात आणि तिथे जे त्यांचे साधक होते, जे त्यांचे शिष्य होते, त्यांचा भाऊ हा अगदी मरणासन्न अवस्थेत असतो. त्याला आजार, खूप रोग त्याला झालेला असतो आणि गगनगिरी महाराज तर त्रिकालदर्शीच होते. त्यांची हठयोगाचं ह्या कलियुगातलं कोणतं उदाहरण असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये गगनगिरी महाराजांना मानतो. तर महाराजांनी काय केलं, जेव्हा त्यांना सांगितलं तर समोर एक बोकडा बांधलेला होता. जे त्यांची घरातली जी वस्ती होती, जी काही चाळ होती मुंबईतली, त्या बोकड्याला त्यांनी बोलवलं, लावलं. त्या बकऱ्याच्या गळ्यामध्ये काहीतरी तावीज किंवा काहीतरी बांधलेलं होतं आणि जेव्हा त्यांनी ती तावीज काढलं आणि त्यातली पेटी त्यांना उघडायला लावली तर त्यामध्ये त्या माणसाचं संपूर्ण नाव आणि काहीतरी क्रिया करून त्या बोकड्याच्या गळ्यामध्ये ते बांधलं गेलं होतं. जसा तो बोकड्याला जो आजार लागलेला होता तसं तो व्यक्ती इथे तडफायचा. तर गगनगिरी महाराजांनी ते ताबडतोब त्याचं ते निवारण केलं आणि त्यांना साधना दिली. मला असं वाटतं हे उदाहरण, आता त्याच्यामध्ये हे वाचलेला प्रसंग अगदी 10 ते 11 वर्षापूर्वी वाचला होता, त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. परंतु मला असं वाटतं की जर कधी तुम्हाला अगोदर ह्या सगळ्या अंधश्रद्धेतून बाहेर पडायचं आहे तर अगोदर तो व्यक्ती कसा आहे, जो व्यक्ती तुम्हाला ह्या गोष्टीतून बाहेर काढणार आहे, तो अगोदर तुम्हाला काय उपाय देतोय, तुम्हाला साधना देतोय का? लोक म्हणतात हे लोक लुबाडतात. लोक नाही लुबाडत, आपण स्वतःहून तिथे जातो. अज्ञान असतं, अज्ञान. आणि आज परिस्थिती अशी झाली आहे की कोणीतरी यावं आणि माझा उद्धार करावा. बरोबर. असं नाही होणार. श्रीकृष्णांचं वचन आहे, उद्धरेत आत्मने आत्मनाम. तुम्हाला स्वतःचा उद्धार करायचा आणि जो योग्य व्यक्ती आहे तो तुम्हाला साधना मार्ग देतो. त्याची तयारी असेल, जो तुम्हाला साधना मार्गामध्ये जुळवत असेल, तर मी तिथे सांगतो की त्या ठिकाणी डोळे झाकून तुम्ही त्या पद्धतीने कार्य करा. तुम्ही त्यातून बाहेर पडू शकाल. आणि हे फक्त भारतातच घडतं असं काही नाही. अनेक ठिकाणी त्याचे तसे उल्लेख आहेत. वा, खूप तुम्ही छान पद्धतीनं मोकळ्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं सांगतात, विस्तृत सांगत आहात आणि त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे आपल्या सबस्क्रायबर्सला. कारण हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा कसं आहे हे आता लक्षात आलेलं आहेच आहे. आता ही बाधा होऊ नये किंवा कोणी आपल्यावर अशा पद्धतीचं कृत्य करूच नये, याच्यासाठी सतर्कता काय बाळगायची ते सांगा. प्रथम तर आपली रोजची उपासना, कुलदेवता, देवी कवच वाचणं, या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. आणि शक्यतोवर आपले जे वस्त्र आहेत किंवा आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शक्यतो जपल्या पाहिजे. की असं आपण कुठेही फेकून देतो, तर स्वतःचे जे काही, जर कधी तुम्हाला असं वाटतं किंवा आपण एक चांगल्या, आता आपल्या जीवनामध्ये चांगल्या घटना घडत आहेत, तर स्वतःचं वस्त्र सांभाळलं पाहिजे. त्याचं योग्य ते कुणाला दान जरी द्यायचं असेल तर आम्ही सांगतो की त्याला कमीत कमी मिठाच्या पाण्यामध्ये काढून व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही द्या. एक पहिला मुद्दा तर ते चांगलं दान पण होतं. तुम्ही त्याला धुवून चांगलं छान सेट करून तुम्ही त्याला दान देता आहात. अशा गोष्टी तुम्ही करू शकता. आणि ह्या गोष्टीतून वाचण्यासाठी तर नित्य साधना, नित्य उपासना अत्यंत गरजेचं आहे. आणि तुमचा आत्मविश्वास, छत्रपतींचं चरित्र असेल, शंभूराजेंचं चरित्र असेल, ते प्रत्येक वेळी तुमच्या बुद्धीमध्ये राहिलं पाहिजे की ही असा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये येत असेल तर माझं जीवन त्याच्यापेक्षा खूप सोपं आहे, तुम्ही यातून बाहेर पडेल. ही तुमची सकारात्मकता खूप गरजेची तुम्हाला ठरते आणि तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बाहेर पडू शकता. स्वतः साधना करा, अग्निकार्य, अशी विशिष्ट अनुष्ठानं. जेव्हा आपल्याकडे अशा काही केसेस येतात तेव्हा मी त्यांना काही अनुष्ठानं सांगतो. आता पीठामध्ये बगलामुखीची प्रतिष्ठापना आहे, भद्रकालीची स्थापना आहे.
तर त्यांना 2 दिवस 3 दिवस तिथे येऊन विशिष्ट साधना आपण करायला लावतो. आपण स्वतःहून काही करत नाही. तर असे अनुष्ठानं, विशेष म्हणजे गाणगापूरची यात्रा. गाणगापूरची यात्रा तर कलियुगामध्ये ब्रह्मास्त्रा समान आहे. पण माहितीच नाहीये लोकांना की गाणगापूरची यात्रा करावी तरी कशी करावी. जर कधी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही प्रोटेक्ट राहावं, तर गाणगापूरची यात्रा जेव्हा तुम्ही गाणगापूर नगरीमध्ये जाणार, तर त्या ठिकाणी अगोदर 1 रात्रीचा निवास झाला पाहिजे. बरं. आदल्या रात्री तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. स्वामींची पालखी सेवा असते. ती यथाशक्ती तुम्ही पालखीची सेवाचं दर्शन घ्यायचं. सकाळी उठल्यानंतर संगमावरचं स्नान, अष्टतीर्थ स्नान तिथे केले पाहिजे. अष्टतीर्थ स्नान खूप गरजेचं आहे. बरं. अष्टतीर्थ स्नान झाल्यानंतर शेवटचं जे मन्मंत तीर्थ आहे 8वं, त्या ठिकाणी कल्लेश्वराचं दर्शन घ्यावं. तिथे यथाशक्ती रुद्राभिषेक जे तुमच्याकडनं शक्य आहे, विवेक बुद्धी ठेवून त्या ठिकाणी रुद्राभिषेक करावा, दर्शन घ्यावं आणि मग नंतर मठामध्ये जावं, स्वामींना दर्शन करावं आणि तिथे सेवा द्यावी. आपण ॲज अ पिकनिक म्हणून जातो, दर्शन करायचं आणि बाहेर पडायचं आणि आपण करणीतून मुक्त झालो, असं नाही होणार. त्या सद्गुरूंना समर्पण करा. तिथे काही ना स्वच्छता, तिथे काहीतरी सेवा द्या. त्या मठामध्ये आपण तिथे थांबलं पाहिजे. तेवढी तुमच्यातलं समर्पण त्या शक्तीला झालं पाहिजे. आणि कलियुगामध्ये श्री गुरु कुठे गेले नाहीयेत. ते तिथेही सूक्ष्म रूपामध्ये गाणगापुरामध्ये स्वामीजी सदैव निवास करतात. आणि आपली भावना ते मंदिर म्हणून नाहीये, त्याला निर्गुण मठ म्हटलंय. गुण रूपामध्ये तिथे सद्गुरू नाही, निर्गुण रूपात तिथे प्रेझेंट आहे. तर माझे सद्गुरू तिथे प्रेझेंट आहे, हा भाव तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. मंदिरात फक्त देव देवळात आणि चित्त खेटरात अशी आपली मनस्थिती असेल तर तिथे ते स्वामी कशी मदत करतील. मी माझ्या सद्गुरूंना भेटायला जातोय आणि मला त्यांच्या चरणावरती मी जर कधी गेलो तर माझं चांगलं होणार आहे, हा दृढ भाव तिथे व्हावा. प्रदक्षिणा करून, अन्नदान करून, मग नंतर माधुकरी जो काही 3 घराचा 2 घराच्या भिक्षा घेऊन नंतर ते अन्न ग्रहण करावं. मग कसल्याही प्रकारची बाधा असेल तर मला नाही वाटत की स्वामींपुढे काही पण तिथे असेल. आपण हे करू शकतो. करू शकतात आणि त्याच्यासाठीच तर ते नगर आहे ना. एखादा तीर्थक्षेत्र असेल, तीर्थक्षेत्राची नियमावली दिलेली आहे. जसं आपलं संविधान आहे, भारताचं जसं संविधान आहे, तसं धर्मक्षेत्रामध्ये सुद्धा संविधान दिलेलं आहे. हे ती तीर्थयात्रा ती यात्रेप्रमाणेच झाली पाहिजे, तरच तुम्ही त्या गोष्टीशी व्यवस्थित कनेक्ट होऊ शकता. हे समजलं तर आपल्या जीवनाचं कल्याणच आहे. बरोबर. 2 टप्पे आहे आपल्या आयुष्यामध्ये, 2 मार्ग आहे याच्यातून बाहेर पडण्यासाठी. एक तर अशा तांत्रिक मांत्रिकाच्या चक्करमध्ये लाखो रुपयाचं तुम्ही नुकसान करून घ्या, किंवा सद्गुरूंना समर्पण करून श्रीगुरूंना शरण जाऊन योग्य पद्धतीने साधना करा. यामध्ये आपला पैसाही वाचतो, वेळ पण वाचतो. आणि काही अनुष्ठानं आहेत. अनुष्ठानं म्हटलं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं विवेक बुद्धीने कार्य करावं लागतं. आणि आपली कुलदेवता, तर कुलदेवता तर सगळ्यात महत्वाची आहे, ते केलं पाहिजे. कुलदेवतेबद्दल तुम्ही यापूर्वीच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा सांगितलेलंच आहे आणि किती छान सांगितलं ते. ही सुद्धा इतकी छान विस्तृत माहिती तुम्ही सांगितली, मनापासून धन्यवाद. कारण याच्या मागे विज्ञान आहे, यामागे आपलं शरीर आणि आपली बायोलॉजिकल जी काही जडणघडण आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला जे म्हणते की तुम्ही हा विषय समजून सांगण्यासाठी अतिशय योग्य मला वाटत होतात आणि खरंच तुम्ही खूप छान सांगितलं. त्यामुळे खूपसे संभ्रम दूर झालेले आहेत आमचे. आणि ही अंधश्रद्धा नसून आपण श्रद्धेनं जर काही या गोष्टी व्यवस्थित करू शकत असू तर मला असं वाटतं की सगळ्यांच्या आयुष्यातली ही निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होऊ शकते. आणि तुम्ही खूप छान सांगितलं की त्याच्यावरचे उपाय काय आहेत. पण तरी सुद्धा मी तुम्हाला जाताना विचारणार आहे आमची गोल्डन टिप. गोल्डन टिप सांगा. सगळ्यात महत्वाचं, मी आता आपला महाशिवरात्री येते. हो. ह्या सगळ्या मंत्रतंत्राचे जनकच भगवान आदिशिव आहेत. तर महाशिवरात्रीचं चांगलं पर्व काळ आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काय अख्ख्या भारत साजरा करणार आहे. तर महाशिवरात्रीला तुम्ही विशेष साधना केली पाहिजे. महाशिवरात्रीला तुम्ही शिवांचं दर्शन आणि शिवांचा जप तुम्ही नित्य केला पाहिजे. असं मनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासोबत अशा काही घटना घडत आहेत, 5 मुखी, 6 मुखी, 7 मुखी रुद्राक्ष जे तुम्हाला कुठेही अवेलेबल होतं, चांगल्या व्यक्तींकडनं, माझ्याकडे तर कोणती वस्तू नाही, पण ज्यांच्यावरती तुमची श्रद्धा आहे
त्यांच्याकडनं असं रुद्राक्ष घेऊन शिवमंदिरामध्ये त्याचा अभिषेक करून, नसेल कारण की शिवमंदिर त्या दिवशी गर्दी असते, खूप गर्दी त्यामुळे एकांत वास करून व्यवस्थित त्याच्यावरती अभिषेक किंवा शिव मंत्राची उपासना करून ते रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करावं. ते केव्हाही तुम्हाला त्याचा सकारात्मक बदल आयुष्यभर देईल. आणि पंचाक्षरी तर महामंत्र आहे. पंचाक्षरी मंत्राचा आपण जप केला पाहिजे. नमः शिवाय या मंत्राचं तुम्ही साधना केली पाहिजे. ते तुमच्यासाठी खूप इफेक्टिव्ह राहतं. कुलदेवतेची साधना, आपली कुलदेवतेची साधना व्यवस्थित करावी. देवी कवच नक्की आवर्जून वाचलंच पाहिजे. आणि एक टप्पा असा येतो ना जीवनामध्ये की त्याची तीव्रता सर्वात जास्त आपल्याला वाटते की फॅमिली डिस्ट्रॉय झालेली असते, मानसिकता आपली खूप खराब झालेली असते ना, आपल्याला परिवाराचा सपोर्ट मिळत ना, आपल्याला शरीराचा सपोर्ट मिळत. शरीर सुद्धा आपली क्षमता तिथे सोडून दिलेली असते. आणि फायनान्शियली तर आपण एकदम ब्लॉक झालेले असतो. आणि आज ही सगळी गोष्ट लोकांना जवळ अनुभवायला येते. तर मी त्यांना सांगतो की अशा वेळी तुम्ही दुर्गा सप्तशतीमध्ये एक महामंत्र दिलेला आहे. तो मंत्र आहे की सर्वा बाधा प्रशमनम त्रैलोक्यास्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मद्वैरी विनाशनम. तर हा जो महामंत्र आहे, हा महामंत्र तुम्ही गोल्डन टिप नाही, मी तर तुम्हाला सांगेल की ही लाखो रुपये डायमंड टिप आहे ही. तरी तुम्ही साधना करावी. तुम्ही साधना जरूर करावी. ह्या महामंत्राच्या तुम्ही अनुसंधान करावं. आणि शक्तीपासूनच सगळं आहे, तर ती व्यवस्थित करेल. आणि आपली कुलदेवता, तर ज्यांना वाटत असेल की आपण अशा करत, त्यांनी तुळजापुराला नक्की यावं, समजून घ्यावं साधना, आणि आपलं आयुष्य पुढे चालावं. बर, वा, खूप छान सांगितलं. आता तुम्ही म्हणाला की तुळजापुरात जावं, आई भवानीचं दर्शन घ्यावं, साधना करावी. ती साधना कशी करावी आणि आई तुळजाभवानीचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण किती महत्त्व आहे हे सांगणारा पॉडकास्ट मला तुमच्याबरोबर करायला आवडेल. अरे वा. कारण नक्कीच. आपल्या महाराष्ट्राची कुलदैवता आहे ती. हम्म. आणि तिची तुम्ही म्हणता तसं की तीर्थयात्रा जेव्हा आपण करतो त्यावेळेला ती यात्रा कशी घडावी आणि तिथे गेल्यानंतर तुळजापूरच्या आईचं दर्शन घेतल्यानंतर किंवा तिची साधना कशी करावी हे प्रत्येकाला माहीत नसतं. तुळजापूर या तीर्थक्षेत्राचं बरंचसं महत्त्व काही जणांना माहिती नाही आहे. तिथल्या मंदिरातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, वेगवेगळे तिची आभूषणं आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचं महत्त्व माहिती नाही आहे. तर आपण आई तुळजापूरचं जे तीर्थक्षेत्र आहे, भवानी मातेचं जे मंदिर आहे, त्या संदर्भातली माहिती, तिथली साधना आणि त्या मंदिराबद्दलच्या काही आध्यात्मिक गोष्टी, आख्यायिका पण असतील, तर त्या मला तुमच्याकडून ऐकायच्या आहेत. नक्कीच तर नक्कीच आपण ते करूया. पुढच्या पॉडकास्टमध्ये करूया नक्की. नक्कीच. तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचंही खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या ह्या नवीन स्टुडिओला खूप खूप आशीर्वाद, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री